हॅलो फ्रेंड, माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता बघा, हे अद्रक आहे, ह्याच्यापासून आपण सुंठ पावडर तयार करणार आहे. त्याला ह्याचा कट करायचं आणि उन्हात घालून ह्याच्याकडून सुंठ पावडर तयार करायचं. ह्याच्याकडून सुंठ पावडर तयार केलेली माझ्याकडे आहे अगोदरची, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्याकडे सुंठ पावडर तयार केलेली हे त्याच्या अगोदर. अद्रक खराब व्हायली टाकून द्यायची नाही, त्याची सुंठ पावडर तयार करायची आणि चहा मसाल्यामध्ये, चहामध्ये, भाजीमध्ये वापरून टाकायची. हे बघा, ह्याप्रमाणे तुकडे करायचे आणि वाळत घालायचे. पातळ तुकडे करायचे बघा. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, तितकं कडक ऊन राहिलेलं नाही. आता ह्याला वाळायला जवळजवळ 5-6 दिवस लागते. ठोका ह्या सुंठ पावडर तयारीसाठी किती छान सुंठ पावडर तयार झाली, आपल्याला उपयोगात येते. आणि आता पावसाळ्याच्या दिवसात मसाला सारखा लागते ना. अद्रकने एखाद्या वेळेस चहा नासला जाते, चहा फुटतंय अद्रकने. मग आता हे अद्रक आणायचे, चांगलं वाळवायचं. खराब व्हायली तर टाकून द्यायची नाही बरं का. असे पातळ पातळ काप करायचे. अद्रक जर खराब झाले, लोक माझ्याकडे भरपूर आणली होती अद्रक. मी ह्याच्यातले खराब झालेले व्हायलेले तुकडे काढले, खराब व्हायले होते तुकडे ते काढले आणि ते चिरून वाळवायला ठेवणार आता उद्या उन्हामध्ये. ते फॅनमध्ये ठेवायचे आता संध्याकाळच्या वेळेस. अशी सुंठ पावडर तयार करायची. माझी जर अद्रक पासून सुंठ पावडर तयार करायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी सुंठ पावडर करायची पद्धत कशी वाटली. धन्यवाद. पावसाळ्यात मसाला जास्त लागते ना, घसा बसता येते करताना.